दोस्त के साथ कार में जा रही महिला को ब्लैकमेल कर बलात्कार का प्रयास किया गया। यह घटना कोराडी थाने के तहत बोखारा में हुई। पुलिस ने आरोपी युवकों के खिलाफ छेड़खानी का मामला दर्ज किया है। आरोपी शेख रफीक शेख रशीद ऑटोमोटिव चौक तथा आतिश गोकुल पाटिल कपिल नगर है। पीड़िता 44 वर्षीय महिला आईटी कंपनी में कार्यरत है। उसके 5 साल से एक युवक से दोस्ती है। सोमवार की रात 9:30 बजे महिला दोस्त को कार से छोड़ने के लिए जा रही थी। बोखारा परिसर में दोनों रुके, वहां कार में वे बात कर रहे थे। उसी वक्त रफीक और आतिश वहां पहुंच गए और महिला और उसके दोस्त को धमकाकर उन्हें ब्लैकमेल कर उनके साथ जबरदस्ती करने लगे। आतिश ने महिला के दोस्त से पैंट उतारने को कहा। उसे महिला के साथ आपत्तिजनक अवस्था में खड़े होने को कहा और इसकी क्लिपिंग भी बना ली। रफीक अश्लील बर्ताव करके महिला से रुपए मांगने लगा। इसी बीच महिला ने पुलिस को सूचना दी। 29 तारखेला रात्री 9:30च्या सुमारास एक महिला आणि तिचा मित्र हे एकत्र जे काम करतात आय टी मध्ये, त्या मुलाच्या तब्येत बरी नसल्याने त्याला ती घेऊन आली होती आणि त्या ठिकाणी ते कामासंबंधी चर्चा करत होते आणि रात्रीचा ज्या ठिकाणी ते थांबले होते त्या ठिकाणावरून जे आरोपी आहेत ते निघत जात होते आणि त्यांना वाटलं की हे गाडीमध्ये काहीतरी अश्लील कृत्य करत असं त्यांना डाऊट आला, म्हणून त्यांनी त्यांची गाडी च्या जवळ गेले आणि तुम्ही गाडीत काय करताय वगैरे असं बोलून त्यापैकी एकाने त्यांचा व्हिडिओ काढायचा प्रयत्न केला आणि दुसरा जो होता त्याने त्या महिलेसोबत हात वगैरे लावून अश्लील वर्तन केलेलं होतं। त्यानंतर त्या जो मुलगा होता त्याने त्याच्या मित्रांना फोन केला। त्याचे मित्र लगेच त्या ठिकाणी पोहोचले आणि मग हे जे 2 मुलं होती आरोपी, त्यांचं एकाचं नाव आहे रफीक शेख आणि दुसऱ्याचं नाव आहे आतिश पाटील म्हणून। हे दोघे यशोधरा नगरमध्ये राहणारे आहेत। त्या दोघांनाही आणून पोलीस स्टेशनला हजर केलेलं आहे आणि त्यांना त्या महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केलेला आहे। नाही, आरोपींचं पूर्वीचं काही रेकॉर्ड नाहीये आणि पैशाची वगैरे मागणी नाहीये त्या ठिकाणी। फक्त त्या महिलेसोबत त्यांनी अश्लील वर्तन केलेलं होतं। आरोपी काय करणार? एक आरोपी आहे तो गिट्टी ड्रायव्हर आहे आणि एक दुसऱ्याचा गिट्टी वगैरे विकण्याचा बिझनेस आहे।